आता तुमच्या मनात असा प्रश्न पडेल, काय बोलतायत प्रभूजी, जर मी कठपुतलीद्वारे खेळवला जात आहे तर माझ्या कामाला काय अर्थ आहे का नाही? कठपुतळीवर खेळ तर माझं दुःख आणि सुख भगवंत देतात का? माझे वाईट होते भगवंत माझ्या वाईट करतात का? नाही नाही नाही. आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया आजच्या दिवसाच्या, की चांगल्या माणसाचे वाईट का होतं. सो चांगल्या माणसाच्या बाबतीत वाईट गोष्ट घडणारा मुख्य घटक आहे तो म्हणजे कर्म. सो कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे ऍक्टिव्हिटी. आणि न्यूटनचा तिसरा नियमानुसार कुठल्याही क्रियेला बरोबर आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. त्याला म्हणतात कर्माचा नियम. आपण कुठलंही काम केलं त्याला एक विशिष्ट प्रतिक्रिया असते. उदाहरणार्थ, आपण अन्न खाल्लं, काय प्रतिक्रिया आहे? आपलं पोट भरेल, आपल्याला झोप येईल, ही प्रतिक्रिया अन्नाची. आपण जेवण केलंच नाही, काय प्रतिक्रिया आहे? आपल्याला भूक लागेल, आपल्या पोटामध्ये कावळे ओढायला लागतील, ही प्रतिक्रिया त्या क्रियेची. सो क्रिया आली की क्रियेला प्रतिक्रिया आली. सो त्याचप्रमाणे चांगल्या माणसाच्या जीवनात वाईट का होतं? एकतर प्रत्येकाच्या जीवनात वाईट होतं किंवा चांगल्या माणसाच नाही, पण आता स्पेसिफिकली चांगल्या माणसावरती वाईट का होतं? त्याचं कारण आहे कर्म. सो कर्म म्हणजे काय? सो भगवंताने आपल्याला 3 गुणाद्वारे बांधून ठेवलंय निश्चित, पण हे करता करता आपल्याला स्वतंत्र इच्छा पण दिली आहे. आणि त्या स्वतंत्र इच्छेचा वापर करून आपण स्वतःचा एक निर्णय घेतो आणि त्या निर्णयाच्या आधारे आपण कृती करतो. पण एकदा एखादी कृती केली की त्याची प्रतिक्रिया मात्र आपल्या हातामध्ये नसती. उदाहरणार्थ, आपल्याकडे स्वातंत्र्य आहे की मला मुंबईवरनं दिल्लीला बसनं जायचं आहे का रेल्वेनं जायचं आहे का विमानानं जायचं आहे. समजा मी निर्णय घेतला की मला मुंबई ते दिल्ली विमानानं जायचं आहे आणि विमानामध्ये बसलो मी. आणि विमानामध्ये बसल्यानंतर विमान उडालं आणि विमान उडाल्यावर मी विचार केला, नाही नाही नाही, आता मला खाली उतरायचं आहे. आता खाली उतरता येणार नाही. आता कृती हातनं घडून गेलेली आहे, आता ही प्रतिक्रिया याची राहणार नाही. सो त्याचप्रमाणे आपल्या जीवनात जरी आपण चांगलं वागलो तरी आपल्या जीवनामध्ये काही वाईट गोष्टी घडतात. ह्याचा अर्थ काय? आपण मागच्या जन्मामध्ये, आपण तिसऱ्या सत्रामध्ये पाहिलं की आत्म्याला पुनर्जन्म असतो. सो मागच्या जन्मामध्ये आपण काहीतरी अशी कृती केलेली आहे, त्या कृतीचा परिणाम आपल्यावरती होतोय, त्या कृतीची रिॲक्शन आपल्याला येत आहे. आणि ते आत्ता असल्यामुळं, जरी आत्ता चांगलं वागलो, मागच्या कर्माची रिॲक्शनमुळं आत्ता आपल्या जीवनात वाईट घडतंय. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ मी चांगलं वागायचं का नाही? सगळं मागच्या जन्मावर माझा ठरणार आहे, मी चांगलं वागायचं का नाही या जन्मामध्ये? नाही. आता आपण परत विमानाचं उदाहरण पाहूया. आता आपण जे काय करू त्याच्या आधारे आपलं पुढचं जीवन ठरणार आहे, पुढच्या आपलं आयुष्य किंवा पुढचे आपले जन्म ठरणार आहे. सो या जीवनाला महत्व आहे. उदाहरणार्थ, व्यक्ती विमानावर बसलाय आणि व्यक्ती विमानावर बसल्यानंतर त्याकडे 2 पर्याय आहेत की जिथं तो उतरणार आहे ते फिक्स झालंय, जिथं तो उतरणार आहे ते फिक्स झालंय. सो त्याचप्रमाणे मागच्या जन्मातल्या काही कर्मानुसार आपल्या जीवनात काही गोष्टी फिक्स आहेत. उदाहरणार्थ, काय फिक्स आहे? आपल्या जीवनामध्ये कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे आपण ठरवू शकतो का? नाही. त्या कर्मानुसार फिक्स झालंय. त्यानंतर आपण कधी मरणार, आपल्याला किती आयुष्य मिळाले हे आपल्या कर्मानुसार फिक्स झालंय. कुणाशी लग्न करणार, आपला जीवनसाथी कोण होणार हे एका प्रकारे फिक्स आहे. कसं ते आपण पुढे आपल्या चर्चेमध्ये पाहू. आपल्याला साधारणपणे किती ऐश्वर्य मिळणार आहे हे सगळं काही प्रमाणात फिक्स आहे. सो या गोष्टी आता बदलता येणार नाहीत. आपल्या मृत्यूची तारीख आपण बदलू शकत नाही, कोणाच्या पुढे जन्म घ्यायचा बदलू शकत नाही, पुरुष बनायचं स्त्री बनायचं बदलू शकत नाही. ते आपल्या कर्मानुसार बनलेलं आहे. पण जसं विमानात बसला मनुष्य 2 गोष्टी करू शकतो. एक तर शांत बसेल, शांत बसला काय करेल? 3 गोष्टी करतो. एक तर शांत बसल्या विमानामध्ये, शांत बस उतरला तो जिथं त्याला पुढे जायचं जाऊ शकतो. दुसरं, विमानात बसून तो चांगल्या माणसाची मैत्री करेल, चांगलं वागेल, प्रेमानं वागेल लोकांशी प्रेमानं वागलं काय होईल? त्याला अनेक चांगले मित्र उतरल्यावर मिळतील. त्याच्या पुढच्या जीवनात त्याला अनेक चांगले मित्र भेटले आणि त्या जीवन अधिक सुखकर झालं. तिसरं, विमानामध्ये बसल्या तर कोणाचा गळा दाबेल आणि गळा दाबून खून करून टाकेल. एकच ऑप्शन विमानामध्ये खून करण्यासाठी, गळा दाबणं. इतर कुठे शस्त्र असेल परवानगी नाही आतमध्ये. सो गळा दाबून खून केला तर काय होईल? त्या व्यक्तीलाही
खून करणाऱ्या व्यक्तीला त्याच ठिकाणी उतरावं लागेल, दिल्लीला उतरावं लागेल. पण उतरल्याला तुरुंगात टाकलं जाईल, शिक्षा केली जाईल. सो विमानामध्ये त्यानं जे निर्णय घेतले त्या निर्णयाचा परिणाम त्याच्या पुढच्या जीवनावरती झाला. सो आपल्या ऍक्टिव्हिटीला, आपल्या क्रियेलाही महत्व आहे. काही गोष्टी फिक्स आहेत, पण आता आपण जे करू त्याचाही परिणाम होणार आहे. आपण अजून एक उदाहरणाद्वारे कर्माचा सिद्धांत समजून घ्यायचा प्रयत्न करूया की चांगल्या माणसावरती वाईट का होतं. तर आपण एक कणगीचं उदाहरण पाहू. तर तुमच्या घरामध्ये कणगी तुम्ही धान्याची पाहिली असेल. सो धान्याची कणगी कशी असती, तर आपण धान्य वरनं टाकतो आणि खालनं काढून घेतो. वरनं टाकतो आणि खालनं काढून घेतो. आपण 2 शेतकऱ्याचं उदाहरण पाहू. एका शेतकऱ्यानं पहिल्यांदा चांगलं धान्य टाकलं आणि काही वेळानंतर त्याचं वाईट धान्य वर टाकलं. पण काढताना खाल्लं धान्य काढलं तर झालं काय, काढताना चांगलं धान्य पहिलं आलं, तर चांगलं धान्य विकलं आणि चांगलं धान्य विकल्यामुळं त्याची भरभराट झाली, त्याला भरपूर उत्पन्न मिळालं. पण काही वेळानंतर काय झालं, वाईट धान्य यायला लागलं आणि त्याचं वाईट धान्य विकायला चालू केलं. आणि वाईट धान्य विकायला लागल्यानंतर त्याचा आर्थिक भरभराट कमी झाली, लोक त्याच्याकडनं लोकांनी धान्य घेणं बंद केलं, त्याचे पैसे कमी झाले, आता तो कंगाल दरिद्री होऊ लागला. दुसरा शेतकरी आहे, त्यानं काय केलं, कणगीमध्ये पहिला वाईट धान्य भरलं आणि नंतर काही काळानंतर चांगलं धान्य भरायला चालू केली. कणगीतनं खाल्लं धान्य काढलं, पहिला वाईट धान्य आलं आणि वाईट धान्य आल्यामुळं ते कोणच विकत घेत नव्हतं आणि तेव्हा झालं काय, त्याला दारिद्र्य आलं, तो गरीब झाला. पण काही वेळानंतर चांगलं धान्य त्याकडे यायला लागलं आणि तो चांगलं धान्य विकू लागला. जो गरीब होता तो श्रीमंत होऊ लागला आणि जो श्रीमंत होता तो गरीब होऊ लागला. सो त्याचप्रमाणे आपण मागच्या जन्मात काही चांगली कामं, काही वाईट कामं केलेली आहेत. आत्ता आपण काही चांगली कामं जरी केली तरी वाईट कामाची रिॲक्शन पहिला संपतीये. आपण थोडा संयम ठेवला पाहिजे. हळूहळू वाईट धंदे संपेल, वाईट कर्म संपून जातील आणि एक वेळ असेल जी काही चांगली कामं आपण केली आहेत त्याची रिॲक्शन येणारच, आल्याशिवाय राहणार नाही. ह्याच्या विरुद्ध आपण काही माणसं अशी पाहतो ज्या फार वाईट वागतात तरी पण त्यांना काहीच त्रास होत नाही, त्यांच्यावरती वाईट काहीच घडत नाही जीवनामध्ये असं आपल्याला वाटतं. त्यांचा अवस्था कशी आहे, त्या पहिल्या शेतकऱ्याप्रमाणे की त्यांना मागच्या काही चांगली कामं करून ठेवली आहेत आणि ती चांगल्या कामाची रिॲक्शन त्याला यायला लागली पहिल्याला. पण एक वेळ अशी की ती सगळी चांगली कर्म संपून जातील आणि टाकलेली वाईट कर्माची रिॲक्शन हळूहळू यायला लागेल. तिसरं उदाहरण आपण अजून सोपं, सगळ्यांना आवडतं, अकाउंटचं उदाहरण. एखाद्या अकाउंटमध्ये 1 कोटी रुपये ऑलरेडी आहेत आणि एखाद्या अकाउंटमध्ये 1000 रुपये आहेत. ज्याच्या अकाउंटमध्ये 1 कोटी रुपये आहेत तो काहीच पैसे कमवत नाहीये, तो पैसे खर्च करतोय, रोज 10,000 खर्च करतोय, रोज 10,000 उडवतोय, पण तरी पण त्याकडे भरपूर पैसे आहेत. आणि ज्याच्या अकाउंटमध्ये 1000 रुपये आहेत त्याच्या अकाउंटमध्ये रोज 500 रुपये ऍड होत आहेत. हा विचार करतोय 500 रुपये ऍड झाले व्यक्ती की एवढे कष्ट करून पैसे कमवतोय पण माझ्या जीवनात तेवढं सुख नाहीये. पण तो बघा, तो काहीच पैसे कमवत नाहीये पण तो मात्र रोज 10,000 रुपये उडतोय आणि त्याचे पैसे संपतच नाहीयेत. नाही, फरक आहे इथं. ऑलरेडी 1 कोटी खूप जास्त अमाऊंट आहे, हळूहळू ती संपत चालली आहे आणि तुमच्या अकाउंटमध्ये हळूहळू ऍड होतंय. तर तुम्हाला वाटतं काय, माझं फार कमी आहे, कमी जर असलं ते त्यात वाढत चाललंय आणि त्याचं कमी होत चाललंय. एक वेळ असेल ह्याचे पैसे संपून जातील, तुमचे पैसे वाढलेले असतील. सो अशा प्रकारे हा कर्माचा नियम काम करतो. सो आपल्याला वाईट का घडतं, जरी आपण चांगलं होतं तरी काहीतरी आपण मागच्या वाईट केलेलं आहे त्याची रिॲक्शन आता आपल्याला येत आहे हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ही कर्माचा सिद्धांत आपल्याला चांगलं काम करायला निराश करता कामा नये, तर चांगलं काम करायला प्रोत्साहन दिलं पाहिजे, पण चांगल्या कामाची रिॲक्शन पण येणारच आहे. आता हाच कर्माचा सिद्धांत आपण अधिक चांगल्या प्रकारे कर्माच्या प्रकाराद्वारे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर कर्माचे वेगळे प्रकार असतात. कारण काही लोकांच्या प्रश्न पडेल की तुम्ही असं कसं म्हणता, मागच्या जन्माची प्रतिक्रिया या जन्मात का? जर मागच्या जन्मातल्या कर्माची प्रतिक्रिया मागच्या जन्मात झाली तर चांगलं होईल ना. त्या जन्मातले कर्म त्या जन्मात भोगून संपलं तर बरं होईल ना. ते मागचं आत्ता का, मागच्या कुठल्या जन्मात कधी येणार आहे हे काय कळणार आपल्याला. सो कर्माचे काही प्रकार असतात. सो पहिल्या प्रकारचं कर्म असतं त्वरित कर्म. त्वरित कर्म म्हणजे काही कर्म असे असतात ज्यांचे रिॲक्शन लगेच येते. उदाहरणार्थ
आपण लाईव्ह वायरला हात लावला की आपण सॉकेटमध्ये बोट घातलं आणि बटन चालू केलं तर रिएक्शन काय आहे? शॉक बसणार. शॉक कधी बसतो आपल्याला? सटकन बसतो. वेळ लागतो का? पहिला हात घातला मग 10 दिवसांनी शॉक बसला, असं कधी होतं? हात लावला, शॉक बसला, व्यक्ती झटका आला, हात बाहेर काढेल किंवा व्यक्ती मरून जाईल झटक्यामुळं. त्वरित रिॲक्शन. पण काही कर्म अशी असतात ज्यांची रिॲक्शन थोडीशी लेट असते, त्याला म्हणतात विलंबित कर्म. उदाहरणार्थ चॉकलेट खाल्लं, चॉकलेट खाल्ल्यानंतर रिॲक्शन काय आहे? दात खराब होणार. पण एक चॉकलेट खाल्लं की लहानपणी भरपूर चॉकलेट खाल्ली तर लगेच दात खराब होतात का? नाही. ते खराब व्हायला दशकं जावे लागतात. 10 वर्षांनी 20 वर्षांनी दात खराब होतात. काही कर्म असे असतात ज्यांची रिॲक्शन कधी कधी 30 वर्ष पण लागू शकतात, 40 वर्ष पण लागू शकतात. ह्याला म्हणतात विलंबित कर्म. आता आपण कर्मामध्ये येऊया. आपण एखाद्याला कानाखाली मारलं, रिॲक्शन काय येईल? लगेच दुसरा आपला कानाखाली लावेल. ह्याला त्वरित कर्म, इन्स्टंट रिॲक्शन. काही कर्म असतात, आपण एखाद्याचा खून केला, आता खून केला तर फाशी मिळेल, पण लगेच फाशी मिळते का? नाही. पहिला तुरुंगात टाकलं जातं, मग खटला भरतो, मग छोट्या कोर्टामध्ये, मग छोट्या कोर्टाला मोठ्या कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, हायकोर्टात झालं की सुप्रीम कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टात फाशी झाल्यावर मग राष्ट्रपतीकडे अर्ज जातो आणि मग हे सगळं पूर्ण झाल्यानंतर फाशी शिक्षा मिळते. याच्यामध्ये भरपूर कालावधी जातो. सो त्याचप्रमाणे काही कर्माच्या रिॲक्शन या विलंबित असतात. त्या पूर्ण होण्यासाठी अनेक अनेक जन्म जावे लागतात ती रिॲक्शन येण्यासाठी. म्हणून काही कर्माची रिॲक्शन लगेच मिळते, या जन्मात मिळते. काही कर्माची रिॲक्शन मागच्या जन्मात केली या जन्मात भोगावी लागते. आता आपण सुंदर उदाहरण पाहू विलंबित कर्माचं. विलंबित कर्माचं उदाहरण आहे धृतराष्ट्र, महाभारतातला कॅरेक्टर. धृतराष्ट्राला काय झालं होतं? धृतराष्ट्र आपण आर्थिक उदाहरण पाहिले, तो धृतराष्ट्र जो होता हा आंधळा होता आणि जे 100 मुलं 100 कौरव महाभारतामध्ये मारले गेले. सो कशामुळे झालं हे? तर 100 जन्मापूर्वी धृतराष्ट्र एकदा जंगलात गेला होता आणि जंगलामध्ये त्याने कबुतराचे 2 डोळे फोडले होते आणि त्या कबुतराने 100 अंडी फोडली होती. आता या कर्माची रिॲक्शन काय आहे? की त्याचे पण डोळे जाणार आणि त्याची 100 मुलं मारली जाणार. मग 100 जन्मापूर्वी घडली घटना आत्ता का होते? 100 जन्मात का झाली त्या जीवनामध्ये? कारण का 100 मुलं होण्यासाठी आपल्या जीवनात जर मूल पाहिजे असेल तर केवळ शारीरिक क्रिया करून, मैथुन क्रिया करून मुलाची प्राप्ती होत नाही. मूल प्राप्त होण्यासाठी पुण्याची आवश्यकता असते. आजकालच्या जीवनामध्ये भरपूर जोडपी अशी आहेत ज्यांना मूलबाळ हवं असतं पण मूलबाळ होत नाही. अशा अनेक जोडपी आहेत आपण पाहतो. का? कारण का त्यांच्या गाठीशी सफिशियंट पुरेसं पुण्य नाहीये. 100 मुलं होण्यासाठी भरपूर पुण्याची आवश्यकता आहे. म्हणून प्रकृतीनं कशी रचना केली की पुढचे 99 जन्म या धृतराष्ट्रानं भरपूर पुण्य जमा केलं आणि या पुण्याचा परिणाम काय झाला की ह्या पुण्याचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये तर 100 मुलांची प्राप्ती झाली. पण 100 जन्मापूर्वी त्याला कर्माची रिॲक्शन आता आली की 100 मुलं मारली गेली आणि त्यात त्याचे डोळे, त्याला कबूतर डोळे फोडले होते म्हणून या जन्मात तो आंधळा म्हणून पण जन्माला आला. तर बघा या उदाहरणानं कळेल किती विलंबित प्रतिक्रिया येऊ शकते. सो कर्माची रिॲक्शन, कुठल्या कर्माची रिॲक्शन कधी येते आहे हे सांगणं फार अवघड आहे. हे क्लिष्ट असं जाळं आहे. म्हणून भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये की किम कर्म किम कर्मेति कवयत्रोपि मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभा. चौथ्यात भगवंत म्हणतात की कर्म काय अकर्म काय समजण्यासाठी भले भले हुशार लोक गोंधळून जातात. फार अवघडच म्हणणं कुठलं कधी काय कधी खूप क्लिष्ट अशी प्रक्रिया ही. आणि त्या कर्माविषयी तुला सांगत आहे. पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात कर्मण्य बोधव्यम बोधव्यम च विकर्मणा अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. काय कर्म आहे, काय विकर्म आहे, काय अकर्म आहे तुला मी सांगीन, पण ते फार गहन आहे, फार क्लिष्ट आहे हे अर्जुना ते समजणं. सो कर्माचा नियम समजायला साधं नाही. आता तिसरा प्रकार, आपण 2 प्रकार पाहिले. आपण एक आहे त्वरित कर्म, दुसरा विलंबित कर्म. आता तिसरा कर्माचा प्रकार आहे वैयक्तिक कर्म.
वैयक्तिक कर्म म्हणजे काय? तर काही कर्म अशी असतात ज्यांची प्रतिक्रिया फक्त त्याच व्यक्तीला भोगावी लागते. उदाहरणार्थ, एखाद्याचा पाय केळ्यात पडला तर तोच व्यक्ती घसरून पडतो. त्याच्यामुळे इतर कोणी घसरून पडणार नाही ना. त्याचा पाय केळ्यात पडला, तो घसरून खाली पडेल. पण काही कर्म असे असतात ज्याला सामूहिक प्रतिक्रिया असते. उदाहरणार्थ, दोघं लोक लाईनीमध्ये उभे आहेत. एक मागच्या माणसाला धक्का दिला कोणी तर काय होईल? पुढचा माणूस मग खाली पडेल. धक्का फक्त एकाच माणसाला मिळाला, पण तो इतर माणसात जोडला गेला असल्यामुळं पुढचा माणूस पण खाली पडला. सो त्याचप्रमाणे काही कर्म हे फक्त आपणच भोगतो. आपल्या व्याधी झाल्या, इतर कोणाला व्याधी झालं नाही का? आपली प्रतिक्रिया होती. आपला पाय तुटला, इतर कोणाचा पाय तुटला नाही, ते आपल्या कर्माची प्रतिक्रिया होती. आपले पैसे गेले, इतर कोणाचे पैसे गेले नाहीत, आपण त्रास भोगला, ती आपली फक्त वैयक्तिक प्रतिक्रिया होती. ठीक आहे. सो ह्याला म्हणतात वैयक्तिक कर्म. काही कर्म असे असतात ज्यांना म्हणतात सामूहिक कर्म. उदाहरणार्थ, एखाद्या विमानात काही माणसं बसली असतात आणि बरोबर ते विमान कोसळतं आणि त्या विमानातली सगळी माणसं मरतात. उदाहरणार्थ, आपण काही महिन्यापूर्वी पाहिलंय की अहमदाबादवरून विमान उडालं होतं लंडनला जाण्यासाठी. उड्डाण घेतल्यानंतर लगेचच ते विमान कोसळलं. त्या विमानातली माणसं मेली ते मेलीच, पण ज्या हॉस्टेलवरती विमान कोसळलं त्या हॉस्टेलमध्ये 150 मुलं पण मेली. एकत्रितपणे एवढी माणसं मारली गेली. का बरं? कारण का ते एकत्रित कर्माची प्रतिक्रिया होती. काही माणसांची काही कर्म कॉमन होती आणि कॉमन कर्म असल्यामुळे सगळ्यांना एकच प्रतिक्रिया मिळणार होती. आणि सगळ्यांना एकच प्रतिक्रिया मिळणार आहे तर प्रकृती कशी व्यवस्था करते की प्रत्येकाला सेपरेटली सगळ्यांची प्रत्येकाचं मरण असेल तर प्रकृती काय व्यवस्था करते? प्रत्येकाला सेपरेटली मारत बसण्यापेक्षा एकत्र आणा आणि एकत्र आणून सगळ्यांना एकाचे मारून टाका. सो ही रचना प्रकृती करते आणि एकाच वेळी सगळ्यांना कॉमन रिॲक्शन मिळते. ते स्वतंत्र आत्मे आहेत, त्यांनी स्वतंत्र वेळ काही ना काही कामं केली, पण त्यांची काही कामं अशी होती त्यांची एकच प्रतिक्रिया होती. त्या सगळ्यांना एकत्र आणलं गेलं आणि मृत्यू त्यांचा झाला. आपण उदाहरण पाहू, पहलगाममधला हल्ला आला आपण. सो पहलगाममधला हल्ला झाला आणि ती जे कोण 25-26 लोक मारली गेली, तीच का मारली गेली? त्याच्या आधी काश्मीरला गेली होती, त्यानंतर पण काश्मीरला गेली, पण त्याच दिवशी जी गेली होती तीच मारली गेली. का? त्या 26 जणांचं काहीतरी कॉमन कर्म होतं आणि त्यावेळी ते गेली आणि त्यावेळी गेल्यानंतर बरोबर त्यांना प्रकृतीत आणलं, त्या अतिरेकांना आणलं गेलं आणि ते मारले गेले. ही झाली सामूहिक प्रतिक्रिया. तिसरा कर्माचा पाचवा कर्माचा प्रकार आहे कौटुंबिक कर्म. आता कौटुंबिक कर्म म्हणजे काय? समजा कुटुंबातला एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. कुटुंबातला एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या वेदना अख्या कुटुंबाला भोगाव्या लागतात. कुटुंबातला एखाद्या व्यक्तीचा तुरुंगात टाकलं गेलं तर त्याचा त्रास त्या एकट्या व्यक्तीला होत नाही, अख्ख्या कुटुंबाला व्हावा लागतो. असं का बरं? कर्म त्या माणसाचं होतं, आम्हाला का त्रास त्याचा? कारण का कुटुंब म्हणून आपली काही कॉमन कर्म होती आणि ते कॉमन कर्म, काही कॉमन सुख होती आणि काही कॉमन दुःख होती. सगळ्यांचे काही कॉमन चांगले कर्म होते आणि काही कॉमन वाईट कर्म होते. सो काही प्रतिक्रिया अशा होत्या ज्या आपल्याला एकत्रितपणे भोगायच्या आणि काही दुःख अशी होती की आपल्याला एकत्रितपणे भोगायचे. हे करण्यासाठी या 4-5 लोकांना प्रकृतीनं कुटुंब म्हणून एकत्र आणलं. नवरा बायको, मुलगा मुलगी, भाऊ बहीण, आई भाऊ, आई मुलगा, आई मुलगी, वडील मुलगी, हे एकत्र आणलं आणि एकट्या कुटुंबामध्ये येऊन एखादं सुख आणि दुःख ते कॉमनली भोगत असतात. या कर्माच्या अशा प्रकारे हे 5 प्रकार आहेत. सो कर्माचा सिद्धांत जो आहे हा कर्माचा सिद्धांत, उद्या तुम्ही म्हणाल काश्मीर मारला गेला, बरं झालं, त्याच्या कर्माची शक्ती मिळाली. कर्माचा सिद्धांत हा दुसऱ्यांच्या पोटी घृणा आणण्यासाठी की हा गरीब आहे ना, ह्याच्या वाईट कर्माची प्रतिक्रिया ही दुसऱ्यांना नावं ठेवण्यासाठी किंवा दुसऱ्यांवर बोट दाखवण्यासाठी नाहीये. कर्माचा सिद्धांत हा आपल्या वैयक्तिक कारणासाठी आहे. या कर्माच्या सिद्धांताचं ज्ञान घेऊन आपण आपल्या कामाची वैयक्तिक जबाबदारी घेतली पाहिजे की माझ्या जीवनात वाईट घडते ना, निश्चितपणे हा माझ्या कर्माचा परिणाम असला पाहिजे. मी आता चांगलं काम करायचा प्रयत्न करीन. तसंच आपण दुसऱ्या माणसाला पाहू, एखाद्या जीवनात वाईट घडतंय, दुःखी आहे, आजारी आहे, गरीब आहे, दारिद्र्य आहे, तर आपली प्रतिक्रिया असली पाहिजे, अरे निश्चितच त्याच्या मागच्या जीवनातल्या काही कर्मामुळं त्याला परिस्थिती भोगायला लागत असेल, मी त्याला आता काही मदत करू शकतो का?
ज्यामुळे त्याच्या या जीवनातलं काही चांगलं कर्म घडू शकेल त्या जीवनातनं, त्याच्या हातून, आणि त्याला मदत केल्यामुळं माझं कर्म चांगलं होईल आणि माझं पुढचं जीवन चांगलं होऊ शकेल. माझ्या चांगल्या कामामुळं, त्याला केलेल्या मदतीमुळं माझं पुढचं जीवन चांगलं होऊ शकेल. हा करुणामय भाव, हा कर्माचा नियम आपल्यामध्ये आणू शकतो. पण आपण कर्माच्या नियमाचा वापर चुकीच्या प्रकारे केला तर तो कर्माचा नियम आपल्याला अजून पाषाणहृदयी बनवू शकतो. आता काहींच्या मनामध्ये प्रश्न पडेल की समजा मला डॉक्टर व्हायचं आहे आणि माझ्या कर्मानुसार मी डॉक्टर होणार नाही असं ठरलेलं असेल तर प्रयत्न करावेत का नाहीत? मी माझा अभ्यास करावा का नाही? मुलांनी शाळेत अभ्यास करावा का नाही? जर त्याच्या कर्मानुसार किती मार्क पडणार फिक्स असेल त्याने अभ्यास करावा का नाही? तर या विषयावर थोडंसं आपण प्रकाश टाकायचा प्रयत्न करूया. सो भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात, कोणत्याही क्रियेचं यश हे 5 गोष्टीवर अवलंबून असतं. हा 18व्या श्लोक येतो. अधिष्ठानम तथा कर्ता करणं च पृथक्विदं विविधां च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम. अधिष्ठान जागा, कर्ता करणाऱ्याची इच्छा, करणं इंद्रिय, चेष्टा प्रयत्न आणि दैव, या 5 फॅक्टरवरती कुठल्याही क्रियेचं यश आणि अपयश अवलंबून असतं. आता उदाहरणार्थ या 5ची बेरीज 100 होईल त्या व्यक्तीला यश मिळतं. उदाहरणार्थ मला समजा डॉक्टर व्हायचं आहे, तर डॉक्टर होण्यासाठी जागा व्यवस्थित पाहिजे. मला डॉक्टर व्हायचं आहे आणि मी ॲडमिशन घेतली फार्मसी कॉलेजला किंवा ॲडमिशन घेतली आर्ट्स कॉलेजला, तर मला डॉक्टर होता येईल का? नाही. जर मला डॉक्टर व्हायचं असेल तर जागा काय पाहिजे? मेडिकल कॉलेज जागा पाहिजे. कर्ता म्हणजे करणाऱ्याची इच्छा पाहिजे. मला डॉक्टर व्हायची इच्छाच नाही आहे आणि जबरदस्त लादलं गेलं माझ्यावरती, तुला केलंच पाहिजे असा ते डॉक्टर होणं फार अवघड आहे, कारण त्यावर जबरदस्त एखादी गोष्ट लादली गेली आहे. सो करणाऱ्याची पण इच्छा पाहिजे. इंद्रिय, करणं म्हणजे इंद्रिय. जर मला डॉक्टर व्हायचे तर माझी बुद्धी शाबूत पाहिजे. एखाद्या व्यक्ती मतिमंद असेल तर मतिमंद बुद्धीद्वारे डॉक्टर होऊ शकेल का? नाही. एखाद्याला पळण्याची स्पर्धा जिंकायची असेल आणि त्याचा पाय मोडलाय, फ्रॅक्चर झालंय, तर तो पळण्याची स्पर्धा जिंकू शकेल का? नाही. त्याची इंद्रिय पण शाबूत पाहिजेत. चौथा घटक आहे विविधांच पृथक् चेष्टा. चेष्टा म्हणजे प्रयत्न. त्याचे प्रयत्न पण योग्य असले पाहिजेत. त्याने योग्य ते प्रयत्न पण केले पाहिजेत. आणि या 5 गोष्टी जरी आहेत, जागा व्यवस्थित आहे, करणाऱ्याची इच्छा, इंद्रिय शाबूत आहेत, 100 पूर्णपणे जेवढे शक्य तेवढे त्याने प्रयत्न केले, पण 5वा फॅक्टर आहे दैव. दैव म्हणजे आपल्या मागच्या जीवनातील कर्माची प्रतिक्रिया. आता आपण 2 उदाहरण पाहू की समजा एखाद्या जीवनामध्ये या सगळ्यांचा इफेक्ट वेगळा असतो प्रत्येक ठिकाणी. उदाहरणार्थ एखादा डॉक्टर व्हायचा आहे, तर मेडिकली तो व्यवस्थित आहे, ठीक आहे, तर याचा आपण 20% प्रकार बघू. 20% व्यवस्थित आहे, त्याची इच्छा पण आहे, 20% झालं, 40% झालं, त्याचं इंद्रिय पण शाबूत आहेत, 60% प्रयत्न पूर्ण झाले, 60 गोष्टी पूर्ण झाल्या. त्यानं त्याच्यापर्यंत 100% प्रयत्न केला, म्हणजे अजून 20% वाढले, 80% झालं. पण उरल्या 20% जो दैव फॅक्टर आहे, त्यानुसार त्याच्या या जीवनामध्ये मागच्या कर्मानुसार डॉक्टर होणं अपेक्षित नाही. बेरीज 100 झाली का? नाही झाली 100, 80 झाली. बेरीज 100 न झाल्यामुळं असा व्यक्ती डॉक्टर होऊ शकत नाही. आता आपण दुसरं उदाहरण पाहू. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कर्माचा परिणाम जास्त आहे. चला, मागच्या कर्माचा तो फिक्स आहे, यामुळे डॉक्टर होणार. 90% कर्माचा परिणाम. जागा पण व्यवस्थित आहे, 2%, 92% झालं. इंद्रिय पण शाबूत आहेत, 2%, 53% झालं. आणि त्याची इच्छा पण आहे, 2%, 96% झालं. पण त्यानं आपले प्रयत्न केलेच नाहीत. 4% त्याच्या मागच्या कर्माचा परिणाम एवढा चांगला आहे की डॉक्टर होणारच आहे मग तो. पण त्याला काय करायचं आहे? फक्त त्याच्या परीनं 4% प्रयत्न करायचे आहेत. हे 4% प्रयत्न केलेच नाहीत. बेरीज 100 झाली? नाही झाली. 96 बेरीज झाली. असा व्यक्ती पण डॉक्टर होऊ शकणार नाही. सो आपल्या जीवनात यश अपयश चांगलं वाईट हे केवळ मागच्या जन्मातल्या कर्मावर अवलंबून नाहीये. आपले या जन्मातले एफर्ट्स पण, ऍक्टिव्हिटीज पण, प्रयत्न पण, त्याला पण महत्व आहे.
सो कर्माचा सिद्धांत कधीही आपल्याला कर्म करायला, चांगलं काम करायला, आपले प्रयत्न करायला कधीही आपल्याला तो निरुत्साही करता कामा नये. अन्यथा सगळीच लोक अशी होऊन जातील. म्हणून भगवंतांनी गीतेमध्ये खूप महत्त्वाचा सिद्धांत मांडलाय. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त कर्मणी. अर्जुना, तुझं कर्म तू कर, पण तुला फळाचा विचार करायचा, फळाची इच्छा करायचा अधिकार नाहीये. मा फलेषु कदाचन. का बरं? कारण तुझं कर्मफळ हे तुझ्या एकट्याच्या कर्मावर अवलंबून नाहीये. इतर अनेक फॅक्टर जे आपण पाहिले आता, इतर अनेक फॅक्टर पण त्यावर अवलंबून आहेत. म्हणून मा कर्मफल हेतुर्भूर. तुला कर्माच्या फळाचा विचार करायचा अधिकार नाहीये. आणि माते संगोस्त कर्मणी, त्याचबरोबर तुला कर्म सोडायचा पण अधिकार नाहीये. हा महत्त्वाचा सिद्धांत भगवंतांनी मांडलेला आहे. आता शेवटचा मुद्दा या चांगल्या माणसाचे जे वाईट का होतं त्याच्यामध्ये होतो की ठीक आहे, माझ्या जीवनात जे वाईट कर्मांची रिॲक्शन येते तेव्हा माझ्यावर वाईट घडते. मागच्या जन्मातल्या किंवा जन्मातल्या किंवा अनेक जन्मातल्या क्लिष्ट रिॲक्शन कुठल्या कधी सांगता येत नाही आपल्याला. मग मी जर चांगली कामं या जीवनात केली तर वाईट कामं जी आहेत ती नलिफाय होतील का? ते निघून जातील का? ते नष्ट होतील का? तर नाही. चांगल्या कामाची चांगली प्रतिक्रिया सेपरेटली येणार, वाईट कामाची प्रतिक्रिया वाईट प्रकारे सेपरेटली येणार. चांगल्या कामाद्वारे वाईट काम हे न्यूट्रलाइज करता येत नाही, नलिफाय करता येत नाही, त्याला आपण शून्य करू शकत नाही. हे स्वतः उदाहरण पाहू आपण. मी एका जमिनीवर काही कडुलिंबाची बिया फेकल्या आणि त्याच जमिनीवर मी काही आंब्याच्या बिया फेकल्या. कडुलिंब कडू असतो, आंबा गोड असतो. कोणास म्हणलं का? बघा, कडुलिंबाच्या बिया आहेत 4, आंब्याच्या बिया आहेत 10. सो 10 आंब्याच्या बिया आहे, आंबा गोड आहे, आणि कडुलिंबाच्या बिया 4च आहेत. तर या जमिनीत कडुलिंब येणारच नाहीत. काय होईल? 6 आंब्याच्या झाडे फक्त येतील. 10 वजा 4 6 उरले फक्त. असं कधी होईल? नाही. 10 आंब्याच्या बियाद्वारे 10 आंब्याचे झाड येणार, त्यांना गोड आंबे मिळणार. आणि 4 कडुलिंबाच्या बियांद्वारे 4 कडुलिंबाचे झाड येणार, त्यांना कडू पानं मिळणार. दोघांच्या रिॲक्शन, दोघांच्या प्रतिक्रिया या सेपरेट असणार आहेत, स्वतंत्र असणार आहेत. एकामेकाला पूर्णपणे नलिफाय करू शकत नाहीत, उदासीन करू शकत नाहीत. आता प्रश्न पडेल की कर्माची गुंतागुंत सोडवायची कशी? आणि भगवंत सांगतात सोडवायला जाऊ नका. त्या गाठी एवढ्या क्लिष्ट आहेत की एक गाठ सोडवायला गेलं तर दुसरी गाठ तयार होईल, दुसरी गाठ सोडवायला गेलं तिसरी गाठ तयार होईल. एखाद्या कर्माची आपण रिॲक्शन सोडवायला गेलो तर नवीन कर्म आपण तयार करतोय, अजून नवीन गाठ बनतीये. ती सोडवायला गेलो की अजून नवीन कर्म बनतंय, नवीन गाठ बनतीये. हे चक्र थांबवणं फार अवघड आहे. ह्याला काय केलं पाहिजे? कापलं पाहिजे. प्लास्टिकच्या पेक्षा भरपूर गाठीचा गुतावा झाला तर सोडणं फार अवघड जातं. आपण काय करतो? कात्यानं कापून टाकतो. सो हेच भगवंत 15व्या अध्यायामध्ये सांगत आहेत. न रूपमस्ये हततोपलभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. हे जे आहे विश्वातल्या कर्माचे रिॲक्शन कशा आहेत? सुविरूढ मूलम. वडाच्या झाडाचं मूळ कुठंपर्यंत गेलंय, कुठंपर्यंत पोहोचलंय, किती एकमेकात गुंतलं गेले सांगू शकतो आपण? नाही. तेवढा आहे. त्याला कापलं पाहिजे. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. असंग नावाच्या कुऱ्हाडीनं, असंग म्हणजेच या जगाशी न केलेला संग, म्हणजे सत्संग, म्हणजे सकारात्मक गोष्टी केलेला संग. सत्संगाद्वारे, असंगाद्वारे म्हणजेच सत्संगाद्वारे, सत्संगाच्या कुऱ्हाडीनं म्हणजेच भक्तीच्या कुऱ्हाडीनं आपण या कर्माच्या झाडाला, या कर्माच्या गुंतावळीला कापून काढू शकतो. त्याला सोडवता येत नाही. सो जो व्यक्ती भगवंताशी जोडला जातो, जो व्यक्ती भगवंताची भक्ती करतो, त्या व्यक्तीची कर्म सगळी जळून जातात. असा व्यक्ती हा कर्माच्या प्रतिक्रियेपासून पूर्ण मुक्त होऊन विशुद्ध स्तरावरती येतो. आणि ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेवानं सांगितलं आहे, यस्तु इंद्रगोपमथवेंद्रम अहो स्वकर्म बंधानुरूप फलभाजनमापनोती कर्माणि निर्दहती किंतु च भक्तिभाजम गोविंदमादिपुरुषम तमहं भजामी. इंद्रगोप नावाचा किडा आहे, आपल्या आधुनिक भाषेत अमिबासारखा किडा.
तर इंद्रगोपासून ते इंद्रापर्यंत सगळी लोक कर्माद्वारे बांधली गेलेली आहेत. कर्माणि निर्दहती, जळतायत कर्माद्वारे. किंतुच भक्तिभाजम, जे आत्मे की जी लोक फक्त भगवंताची भक्ती करतात ते सोडून बाकी सगळे लोक कर्माद्वारे बांधली गेलेली आहेत. पण जे भगवंताची भक्ती करतात त्यांचे कर्म जळून जातात. अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये कर्माची प्रतिक्रिया कधीच येत नाहीत. उदाहरणार्थ, एखादा बी आपण जाळलं आणि त्याचं पेरलं, तर जरी ते बी पेरल्या पण जमिनीमध्ये त्यातनं झाड येणं शक्य नाही. आपल्या सगळ्या कर्माची बीज जळून जातात, त्याच्या रिॲक्शन आपल्याला येत नाहीत. आणि असा भगवंताची भक्ती करणारा व्यक्ती या कर्माच्या रिॲक्शनला पूर्ण जाळून शुद्ध होतो. आणि शुद्ध झाल्यावर मृत्यू समय तो मेल्यानंतर या जगात परत आपल्या कर्माद्वारे जन्म घेत नाही, तर परत तो दुःखमय जगातल्या तुरुंगातून मुक्त होऊन शाश्वत ज्या आनंदमय जगात आपण या जगामध्ये पडलेलो आहोत त्या आनंदमय जगामध्ये, भगवंताच्या जगामध्ये प्रवेश करतो आणि आनंदाच्या कुंडामध्ये, आनंदाच्या डोहामध्ये डोंबून जातो. सो आता आपण काय केलं पाहिजे? या कर्माची प्रतिक्रिया जाणण्यासाठी भगवंताची भक्ती केली पाहिजे. आणि कलियुगामध्ये भगवंताची भक्ती करायला सगळ्यात सोपा उपाय आहे की नामस्मरण, नामसंकीर्तन. संत तुकाराम म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. आपण जर भगवंताचं नामसंकीर्तन केलं तर जन्म जन्मांतरीची आपण जाळून टाकू शकतो. म्हणून आपण रोजच्या रोज हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचं उच्चारण केलं पाहिजे. या नावाचा, या मंत्राचा जप केला पाहिजे. तरच आपण कर्माच्या या प्रतिक्रियेपासून पूर्णपणे मुक्त होऊ, चांगल्या आणि वाईट दोन्ही कर्मातून मुक्त होऊ आणि पूर्णपणे शाश्वत अशा भगवत धामात जाऊन प्रवेश करू शकू. हरे कृष्णा. धन्यवाद.